नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवते होणार अशी चटकदार अशी गुजराती कढी। एकदम मस्त। तुम्ही भातावर खा, खिचडी भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता। एवढी जबरदस्त होणार आहे ना, वाटी भरून भरून प्याल एवढी जबरदस्त होणार आहे। तर आता पहा, साध्या सोप्या पद्धतीत आहे पण छान। तर इथे मी मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, लसणाचे 4-5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे। काकी मैत्रिणींनो, खलबत्त्यात टेचल्याने चव वाढते। आणखीन आपण असंच सुरीने कापलं ना, त्याच्यात आणि ह्याच्यात फरक पडतो आणि टेचल्यावर त्याचं सगळं वेगळेच चव येते। म्हणून मी खलबत्त्यात टेचली आहे। लसूण आणि 2 मिरच्या। आता हे बाजूला ठेवते मी। हे झालेलं आहे आपलं। लगेचच आपल्याला ताकाची कढी करणार आहे मी ना, ताक घेणार आहे। तर इथे पहा, मी आता ताकाची कढी एवढी सुंदर करणार आहे। एवढे ताक आहे माझ्याकडं, ह्याची कढी पहा तुम्ही। तर हे सर्व पहिले ह्यानी मस्त असं हलवून घ्यायचं रवीनी। आणि ह्याच्यात काय काय लागते पहा। आता त्याच्यात काय काय घालणार आहे ते पण पहा तुम्ही। आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे, फार चविष्ट आहे मात्र। इथे 1 पळीभर मी बेसन पीठ घातलेलं आहे। हे पहा, हे पळीभर बेसन पीठ घालायचं ह्याला। आणि तो ठेचा टेचलेला आहे ना आपण, मिरच्या आणि लसूण, तो पण ह्याच्यात टाकून द्यायचा। छान मिक्स होतं। आपण आता हे रवीने करणार आहे ना, त्याच्यात मिक्स होणार आहे छान। तर हे पहा, आता छान असं रवीने मी घोटते त्याला, असं मस्त घोटून घ्यायचं। मिरच्या पण मिक्स होतात, लसूण पण छान सगळीकडे लागतो आधीच, म्हणजे पहा असा छान लागतो सगळीकडे। आणि आता सगळ्या गुठळ्या सोडून घ्यायच्या मात्र। आणि 1 चमचावर साखर टाकायची आपल्याला। तर ही चवीला खूप छान लागणार आहे। आंबट तिखट गोड अशी मस्त चवीला लागती। म्हणून तुम्ही अशा पद्धतीने करा तर खूपच छान। गुजराती लोक तर हमेशा करतात, रोज म्हटलं तरी त्यांच्याकडं कढी असतीच। कढी किंवा ताक, कढी किंवा ताक असं असतंच। तर ही छान अगदी होणार आहे पहा तुम्ही। तर हे झालेलं आहे आपलं असं छान। पीठ पण तेवढं पुरेसे आहे आपल्याला। आता मी लगेचच ठेवणार आहे गॅसवरती कढई। तर कढई तापून द्यायची छान। आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं। मैत्रिणींनो, कढीमध्ये कधी पण साजूक तुपाचीच फोडणी द्यायची। तुमच्याकडे असलं तर द्या, नसलं तर तेलाची दिली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण साजूक तुपाने चव छान लागते। इथे 1 चमचाभर मी टाकलेला आहे मेथी दाणे। मेथी दाणे टाकल्याने चव छान येते या कढीला, म्हणून मेथी दाणे टाकायचेच। तर छान अशी करपून द्यायचेत मेथी दाणे, थोडेसे असे लालसर होऊन द्यायचेत। नंतर पुढची प्रोसेस करायची। इथे बघा मोहरी टाकलेली आहे छान। मोहरीला झालं पाहिजे ना, आणि मोहरी आणि ते उडतं ना, म्हणून पटकन कढीपत्ता टाकायचा। काळी मिरी टाकलेली आहे 7-8 दाणे। तुमच्याकडे लवंग असली ती पण टाकायची 7-8 दाणे तरी चालेल। 1 मिरची घेतलेली आहे, 2 तुकडे करून ते पण टाकलेले आहे। हे बघा। आणि मग वरून आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकायची। जेवढी कोथिंबीर टाकीन ना, तेवढी मस्त दिसती वर कढीवर छान, आणि चव पण छान येते। तर सगळं हिंग टाकायचं बघा। हे कढीला हिंग टाकायचाच, हे लक्षात ठेवा। हिंगाने खूप छान चव येते कढीला, मग हिंग वापरायचाच कढीला कधी पण। खूप छान लागते कढी त्याच्यामुळं। तर मैत्रिणींनो, हा तडका छान बसला पाहिजे ना आपल्याला, तर कढी छान होती। म्हणून तडका व्यवस्थित बसून घ्यायचा पहिला, नंतर कढीची मग विचारू नका, एवढी छान लागते कढी ती। आता हे तडका मस्त बसलेला आहे आपला, सगळं परतलेलं आहे व्यवस्थिशीर। पहा, बारीक गॅस करून ठेवला होता। अजून थोडीशी कोथिंबीर मी टाकली होती, तेवढी वाटी ती टाकून दिलेली आहे। तर मस्त असा फोडणीचा सुगंध सुटलेला आहे। आता ते आपण ताक केलेले आणि ते ओतायचं त्याच्यात। छान असं ओतायचं बघा। किती आपल्याला अजून करायची घट्ट जरा आहे। आता अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी, आणि हे 4-5 माणसांपुरती करणार आहे मी कढी। हे बघा, ही कढी तुम्ही भाताबरोबर गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्यावर कढी प्या टाकावरती, आणि वरपून खा, खूप छान लागते। आणि वाटीभर प्यायला घेतली तरी पण छान लागते बाजूला। दुसरीकडे खिचडी बनवली आपण, डाळ खिचडी बनवतो ना, त्याच्यामध्ये टाकून खाल्ली तरी पण छान लागते। किंवा पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खा, एवढी उत्तम लागते। आणि म्हणजे कसं हलकं फुलकं जेवण म्हणतात ना, हे हलकं फुलकं जेवण आहे। आणि खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे कढी।
म्हणजे खावंच कढी कधी पण. आणि हेल्दी आहे, दुधाची आहे, त्याच्यामुळे दुधापासून दही, दह्यापासून ताक बनते. अशी कढी आहे ही. छान हलवत राहायचं. मात्र आपण मीठ नाही टाकलं अजून, लक्षात ठेवा मैत्रिणींनो. कढीमध्ये नंतरच मीठ टाकायचं कधी पण, लगेच टाकायचं नाही, नाही तर कढी फुटणार, फाटून जाणार ती कढी, त्याचे शितळे शितळे होतील. आणि आत्ता पण सारखं हलवत राहायचं, काही भरवसा नाही आहे. कधी कधी काय होतं, कशात पण मीठ असतं आपल्या मसाल्यांमध्ये, याच्यात त्याच्यात मीठ असतं जरासं, मग कढी फुटण्याची चान्स असतं ना, म्हणून हलवत राहायचं सारखं. एकदा उकळी आली का मग बस बंद करायचं. जास्त तिला वेळ पण नाही लागत, असं खळखळून उकळी यायला जरूर नाही त्याला. अशी आपली साधी उकळी आली ना तरी कढी लगेच तयार होती. फक्त किती घट्ट आहे किती पातळ आहे त्याच्यावर पाहायचं आपलं. खूप सुंदर कढी लागते ही. आवडीने तुम्ही बनवा. पटकनी संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणात तर ही कढी हवीच आपल्याला. पहा, आणि रंगही फार सुंदर आलाय. कढीचा सुगंधही सुटलेला आहे सगळीकडे निसता. आणि मैत्रिणींना आपण कढी बनवतो, हळद घालतो, पण ही गुजराती लोक हळद नाही वापरत, म्हणून गुजराती लोकांसारखी तुम्हाला दाखवलं आहे. गुजराती लोकांसारखीच कढी बनवलेली आहे. आता छान उकळी आलेली आहे, आपली कढी तयार झालेली आहे. आपल्याला आता मीठ टाकणार आहे, बंद करून गॅस बंद करणार आता पटकनी, आणि मीठ टाकून घेणार. झालेली आहे कढी. आता मी तुम्हाला बाउलमध्ये भरून दाखवते. आता मस्त रंग आलेला आहे, सुगंध फार सुटलेला आहे कढीचा. पहा किती छान. आता मी भरून काढते बाउलमध्ये. मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच बनवून पहा, चॅनल पहा, व्हिडिओ पाहत जा मैत्रिणींनो. सगळे खूप छान छान व्हिडिओ असतात, पाहण्याजोगे असतात, आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. आणि कुठून पाहताय ते पण कळत जा. पहा, आता कढी आपली तयार झालेली आहे. मी लगेचच बाउलमध्ये भरते ह्या, आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरली का झाली आपली कढी मस्त एकदम तयार. किती छान दिसते ना, रंगही छान दिसतो, आणि खूप सुरेख कढी दिसायला लागलेली आहे. आता मी भरत, हे बघा किती भारी दिसते ना, किती सुंदर. तर मसाल्याविषयी तुम्हाला पुढे सांगणार आहे. माझ्या मसाल्याचा स्टॉक आलेला आहे मैत्रिणींनो. घ्यायचा असला तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे इथे, तर नक्कीच मसाल्याची ऑर्डर करा. 2 दिवसात मसाला तुम्हाला घरपोच भेटणार. आणि माझी कढी कशी झाली ती नक्कीच कळवा मात्र. चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.